राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भाजपाने आता विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। या निवडणुकीसाठी भाजपाने तब्बल 7 लाख मतदारांची नोंदणी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे। ही मोठी जबाबदारी पक्षाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोपवली आहे। मात्र काही कार्यकर्ते ही मोहीम अजूनही गंभीरतेने घेत नाहीत अशी परिस्थिती समोर आली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः अर्ज भरत या मतदार नोंदणी मोहिमेला बळ दिले आहे। त्यांच्या या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि पक्षाच्या संघटनात्मक स्तरावर आता ही मोहीम अधिक वेगाने राबविण्याची तयारी सुरू झाली आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दिवाळीनंतर केवळ मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मागील निवडणुकीतील पराभवाचा विचार करून यावेळेस कोणतीही ढिलाई न ठेवता तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मजबूत मतदार तळ तयार करून आगामी निवडणुकीत विजय मिळवणे हा भाजपाचे आता उद्दिष्ट आहे। आता येत्या काही दिवसात या मोहिमेला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे। निवडणूक जवळ येत असताना भाजपाची ही मतदार नोंदणी मोहीम किती प्रभावी ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। रिपोर्ट श्वेता वानखडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।